नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप विषय बुद्धिमत्ता चाचणी. आजच्या टॉपिकचं नाव आहे कूट प्रश्न, त्यामध्ये उपघटक दिशा. स्वाध्याय 8.2. प्रश्न पहिला. घड्याळात 3:35 झालेली असताना मिनिट काटा कोणती दिशा दर्शवतो? विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आपण सुरुवातीला घड्याळ काढून घेऊयात. पण त्यापूर्वी आता आपल्याला ज्या वेळेला दिशा या टॉपिकवरचे प्रश्न सोडवायचे असतात त्यावेळेला आपल्याला या दिशा माहिती असल्या पाहिजेत. तर वरच्या बाजूला असते उत्तर दिशा, खालच्या बाजूला असते दक्षिण दिशा, त्यानंतर उजव्या बाजूला पूर्व दिशा आणि डाव्या बाजूला पश्चिम दिशा. या झाल्या मुख्य दिशा. मुख्य दिशा 4 असतात. त्यानंतर उपदिशासुद्धा 4च आहेत. मग त्यामध्ये पूर्व आणि दक्षिण यांच्यामध्ये असती आग्नेय दिशा, त्यानंतर दक्षिण आणि पश्चिम यामध्ये असती नैऋत्य दिशा, त्यानंतर पश्चिम आणि उत्तर यामध्ये असती वायव्य दिशा आणि उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये असते ईशान्य दिशा. म्हणजे मुख्य दिशा 4, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि उपदिशासुद्धा 4 असतात, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. मित्रांनो, पहिला प्रश्न समजून घेण्यासाठी आपल्याला सुरुवातीला घड्याळ काढावं लागेल आणि मग त्यावरून आपण हा प्रश्न समजून घेऊ शकतो. घड्याळात वाजलेले आहेत 3:35. तर या ठिकाणी आहेत 12, त्यानंतर 3, या ठिकाणी 6 वाजले, या ठिकाणी 4, 5 आणि या ठिकाणी आहे 7चा काटा. मित्रांनो, आता 3:35 म्हणजे या ठिकाणी तास काटा जो आहे तो 3च्या आणि 4च्या मध्ये असेल आणि मिनिट काटा 7वर असेल. 35 मिनिटे म्हणजे मिनिट काटा या ठिकाणी 7वर असेल. आता या ठिकाणी आपण दिशा समजून घेऊ शकतो. मित्रांनो, तर या ठिकाणी ही दिशा कोणती आहे? तर ही नैऋत्य दिशा आहे. तर मिनिट काटा कोणती दिशा दर्शवतो? तर या ठिकाणी आपण बघू शकतो मिनिट काटा ही नैऋत्य दिशा दर्शवतो. तो जर एकदम 3वर असता तर पूर्व दिशा असती. मिनिट काटा 6वर असता तर दक्षिण दिशा असते. मिनिट काटा बघा पश्चिम आणि दक्षिण यांच्या अशा मधोमध आपल्याला दिसतोय. म्हणजे या ठिकाणी हा मिनिट काटा असा तिरपा या ठिकाणी आहे, म्हणून तो नैऋत्य दिशेला आहे. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, नैऋत्य. प्रश्न दुसरा. विद्यार्थी मित्रांनो, दिशा आपल्या समोरच मी ठेवलेल्या आहेत. अरविंद पश्चिमेकडे पाठ करून उभा आहे. तो उजव्या बाजूस प्रथम 45 अंशातून व नंतर काटकोनात वळला तर त्याच्यासमोर कोणती दिशा येईल? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी या दिशा या पद्धतीनं काढून घेतो. आता या ठिकाणी आहे ही पूर्व दिशा, पश्चिम दिशा, उत्तर दिशा आणि दक्षिण दिशा. बघा, अरविंद पश्चिमेकडे पाठ करून आहे. पश्चिमेकडे पाठ करून आहे म्हणजे त्याचं तोंड कुठं असणार? त्याचं तोंड पूर्वेकडे असणार. मग पूर्वेकडे या ठिकाणी अरविंद या ठिकाणी उभा आहे. मग तो प्रथम उजव्या बाजूस, बघा या ठिकाणी अरविंद उभा आहे. तो प्रथम उजव्या बाजूस म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेत. इथून तो उजव्या बाजूला 45 अंशात वळला. मग 45 अंशात म्हणजे या ठिकाणी वळला तो. मग 45 अंशात वळला आणि नंतर पुन्हा काटकोनात वळला. मग आता या ठिकाणी हे 45 अंश झाले आणि या ठिकाणावरून तो पुन्हा काटकोनात म्हणजे या ठिकाणी आला. बघा, काटकोनात म्हणजे या ठिकाणी आला, कारण की हे 45 अंश होतात आणि या ठिकाणी काटकोनात. या ठिकाणी तो वळलाय 45 अंश, या ठिकाणी तो 90 अंशात वळलाय. मग या ठिकाणी आहे तो आत्ता. तर त्याच्यासमोर कोणती दिशा असेल? तर त्याच्यासमोर ही दिशा कोणती असणार आहे मित्रांनो? या ठिकाणी ही आपण या ठिकाणी बघू शकतो ही आग्नेय दिशा आणि त्याच्यासमोर तो आत्ता या ठिकाणी आहे म्हणजे त्याच्यासमोर असणार नैऋत्य दिशा. बघा, सुरुवातीला तो या ठिकाणी उभा होता, त्याची पाठ पश्चिमेकडे होती, त्याचं तोंड पूर्वेकडे होतं. 45 अंशात सुरुवातीला वळला आणि त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणावरून तो 90 अंशात म्हणजे काटकोनात वळला. तर त्याच्यासमोरची दिशा नैऋत्य असेल. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, नैऋत्य. प्रश्न तिसरा. सोबतच्या आकृतीत प पासून फ पर्यंत जाताना किती वेळा आपण आग्नेय दिशेत चालत जातो? मित्रांनो, या प पासून आपल्याला फ पर्यंत जायचं आहे आणि किती वेळा आपण आग्नेय दिशेत चालत जातो? तर या ठिकाणी आपण ह्या दिशा जर बघितल्या तर आग्नेय दिशा या ठिकाणी अशी तिरपी या स्वरूपाची आपल्याला आग्नेय दिशा दिसते. म्हणजे उजव्या बाजूला खालच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला आग्नेय दिशा दिसते. तर आता
प पासून आपण निघलोय तर मित्रांनो सुरुवातीला या ठिकाणी एकदा आग्नेय दिशा आहे. बघा या ठिकाणी आग्नेय दिशा आली. त्यानंतर आता आपण नैऋत्येकडे चाललोय. पुन्हा आपण आलोय आग्नेय दिशेकडे. आता आग्नेय दिशेकडनं आता परत जातोय ईशान्येकडे आणि पुन्हा आपण या ठिकाणी आग्नेय दिशेला आलोय. म्हणजे आणि आता पुन्हा आपण चाललोय ईशान्येकडे, त्यानंतर पुन्हा वायव्येकडे, त्यानंतर पुन्हा नैऋत्येकडे, पुन्हा वायव्येकडे आणि पुन्हा नैऋत्य दिशेकडे. मित्रांनो आपण आत्तापर्यंत 3 वेळेस म्हणजे या ठिकाणी एकदा, या ठिकाणी आणि असं 3 ठिकाणी जे बाण दाखवलेत त्या ठिकाणी प पासून फ पर्यंत जाताना आग्नेय दिशेत वळावं लागतं. म्हणजे एकूण 3 वेळेस. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 3 वेळा. प्रश्न चौथा. प्रश्न 3 मधील आकृतीत प पासून फ पर्यंत जाताना कोणत्या दिशेत सर्वात जास्त वेळा चालणे होते? तर प पासून फ पर्यंत जाताना कोणत्या दिशेत सर्वात जास्त चालणं होतं? तर त्यासाठी आपल्याला पुन्हा हा 3 नंबरचा प्रश्न जो आहे त्यातली जी आकृती आहे त्याच आकृतीचा विचार करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी पहिली दिशा जी आहे सुरुवातीला प पासून या ठिकाणी चालत जाताना तर ही नैऋत्य दिशा दिसते आपल्याला. नैऋत्य दिशा, त्यानंतर आग्नेय दिशा, त्यानंतर पुन्हा या ठिकाणी नैऋत्य दिशा, त्यानंतर खाली येताना पुन्हा आग्नेय दिशा, आता या ठिकाणी जाताना ईशान्य, त्यानंतर पुन्हा खाली येताना आग्नेय दिशा आहे, त्यानंतर पुन्हा या ठिकाणी ईशान्य दिशा, या ठिकाणी पुन्हा वायव्य दिशा, पुन्हा या ठिकाणी नैऋत्य दिशा, पुन्हा वायव्य दिशा आणि या ठिकाणी येताना पुन्हा नैऋत्य दिशा. तर मित्रांनो आपण जर या ठिकाणी बघितलं तर नैऋत्य, आग्नेय, तर सर्वात जास्त मित्रांनो सर्वात जास्त चालणं होतंय ते नैऋत्य दिशेमध्ये. बघा सुरुवातीला या ठिकाणी एकदा ही नैऋत्य दिशा आहे, पुन्हा या ठिकाणी हे 2दा, त्यानंतर या ठिकाणी 3दा आणि या ठिकाणी 4 वेळेस नैऋत्य दिशेला चालणं होतंय. म्हणजे नैऋत्य दिशेला जास्त वेळेस चालणं होतं. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नैऋत्य. प्रश्न 5वा. सुमितच्या कार्यालयाच्या वायव्येस 4 किलोमीटर अंतरावर बाजार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो आता वायव्य दिशा म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो वायव्य दिशा सुमितच्या कार्यालयाच्या. तर आता या ठिकाणी आहे सुमितचं कार्यालय असं आपण गृहीत धरू. हे आहे सुमितचं कार्यालय. कार्यालयाच्या वायव्येस 4 किलोमीटर म्हणजे आपल्याला असं या ठिकाणी तिरकं जावं लागेल. हे झालं 4 किलोमीटर. या ठिकाणी कार्यालय, कार्यालयाच्या वायव्येस 4 किलोमीटर अंतरावर बाजार. तर हे 4 किलोमीटर अंतर झालं आणि हा झाला बाजार. बाजाराच्या नैऋत्येस 3 किलोमीटर दूर रेल्वे स्थानक. आता ह्या बाजाराच्या नैऋत्येस, नैऋत्य दिशा म्हणजे आपण असं या ठिकाणी बघू शकतो. आपल्याला पुन्हा तिरकं यावं लागेल. बाजाराच्या नैऋत्येस 3 किलोमीटर अंतरावर. मग आता हे झालं 3 किलोमीटर अंतर. म्हणजे 4 किलोमीटरपेक्षा आपल्याला कमी घ्यावं लागेल. 3 किलोमीटर अंतरावर आहे. बाजाराच्या नैऋत्येस 3 किलोमीटर अंतरावर रेल्वे स्थानक आहे. म्हणजे या ठिकाणी आहे रेल्वे. रेल्वे स्थानक. रेल्वे स्थानकापासून 4 किलोमीटर वर दूर आग्नेय दिशेस महाविद्यालय. बघा रेल्वे स्थानकापासून 4 किलोमीटर आग्नेय दिशा. तर आग्नेय दिशा बघा, आग्नेय दिशा म्हणजे या आपल्याला पुन्हा कोपऱ्यात यावं लागेल 4 किलोमीटर अंतरावर. म्हणजे पुन्हा 4 किलोमीटर अंतरावर आपण या ठिकाणी आलोय. हे बघा हे झालं 4 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी आहे महाविद्यालय. महाविद्यालय. तर सुमितच्या कार्यालयापासून महाविद्यालय कोणत्या दिशेस आहे? बघा हे सुमितचं कार्यालय आहे आणि त्या कार्यालयापासून महाविद्यालय कोणत्या दिशेस आहे? मित्रांनो या ठिकाणी अशी ही तिरकी दिशा आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो वरून खाली उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्याकडं
तर ही दिशा कोणती असेल तर आपण असं या ठिकाणी बघू शकतो, ईशान्येकडून नैऋत्येकडे. म्हणजे कोणत्या दिशेस, तर कार्यालयापासून महाविद्यालय नैऋत्य दिशेला आहे. या ठिकाणी बघू शकतो आपण असं तिरकं. तर या ठिकाणी कोणती दिशा आहे? नैऋत्य दिशेला महाविद्यालय आहे. आणि या ठिकाणी बघा, हे 4 किलोमीटर अंतर, हे 4 किलोमीटर, हे 3 किलोमीटर आहे. तर हे सुद्धा अंतर किती किलोमीटर असणार आहे? हे सुद्धा 3 किलोमीटरच अंतर असणार आहे. म्हणजे नैऋत्येस 3 किलोमीटर हे आपलं उत्तर आहे. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, नैऋत्येस 3 किलोमीटर. प्रश्न 6वा, रशीद ईशान्य दिशेकडे तोंड करून उभा आहे. तो काटकोनात डावीकडे 3 वेळा वळला, तर आता त्याच्या उजव्या हाताकडील दिशा कोणती असेल? मित्रांनो, आपण या ठिकाणी पुन्हा आपल्याला दिशा काढून घ्याव्या लागतील. बरं, आता रशीद ईशान्येकडे, आपण उपदिशा लिहून घेऊयात. ईशान्य, वायव्य, नैऋत्य आणि आग्नेय. बघा, रशीदचं तोंड आहे ईशान्य दिशेकडे. तो काटकोनात 3 वेळेस वळला. आता काटकोनात 3 वेळेस वळला म्हणजे या ठिकाणी बघा, हे झालं पहिल्यांदा, पुन्हा काटकोनात वळला, हे झालं दुसऱ्यांदा, आणि पुन्हा काटकोनात वळला. आता तो तिसऱ्यांदा काटकोनात वळला आहे. बघा, तुमच्या दिशा लक्षात येत असतील. पुन्हा तो काटकोनात तिसऱ्यांदा वळला, तर त्याच्या उजव्या हाताकडील दिशा कोणती असेल? मित्रांनो, त्याच्या वरच्या बाजूला जरी आपण गेलो, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या विरुद्ध दिशेला, तर ही डावी बाजू आहे. आणि उजवी बाजू म्हणजे तो आता या ठिकाणी आहे, तो आता आग्नेय दिशेला आहे. आग्नेय दिशेकडे त्याचं तोंड आहे. तर त्याच्या उजव्या हाताकडची दिशा कोणती असणार आहे? त्याच्या उजव्या हाताकडं ही नैऋत्य दिशा असेल. बघा, या ठिकाणावरनं इकडं उजवीकडं नैऋत्य दिशा, म्हणजे घड्याळ असं फिरतं म्हणून या ठिकाणी उजवीकडं ही नैऋत्य दिशा, आणि डावीकडं कोणती दिशा असेल? ईशान्य दिशा असेल. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नैऋत्य. मित्रांनो, या दिशा व्यवस्थित बघू शकता, तुमच्या लगेच लक्षात येईल. प्रश्न 7वा, उत्तरेकडे तोंड करून उभी असलेली निर्भया 57 वेळा डावीकडे काटकोनात वळत गेली, तर शेवटी तिची पाठ कोणत्या दिशेस येईल? विद्यार्थी मित्रांनो, आता पुन्हा आपल्याला या ठिकाणी दिशा काढून घ्याव्या लागतील. आता उत्तर, त्यानंतर दक्षिण, त्यानंतर पूर्व आहे, पुन्हा पश्चिम, ईशान्य, त्यानंतर आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य. बघा, उत्तरेकडे तोंड करून उभी असलेली निर्भया 57 वेळा काटकोनात वळली. मित्रांनो, 1 वेळा काटकोनात वळलो आपण, या ठिकाणी पश्चिमेला आलो. उत्तरेकडे तोंड आहे, 1 वेळेला काटकोनात वळल्यावर पश्चिमेकडे, आणि ते बी कसं म्हटले? डावीकडं म्हटले. डावीकडं म्हणजे या ठिकाणी या पद्धतीनं हे डावीकडं आहे. उजवीकडं म्हणजे घड्याळाचा काटा जसा फिरतो, तो घड्याळाचा काटा उजवीकडनं डावीकडे फिरतो, आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे डावीकडनं उजवीकडं. मग 1 वेळा काटकोनात आपण फिरलोय, पश्चिमेकडे आलो. दुसऱ्या वेळेला काटकोनात फिरलो, डावीकडं, दक्षिणेकडे आलोय. पुन्हा काटकोनात फिरलो, पूर्वेकडे आलो. पुन्हा एकदा काटकोनात फिरलो, आता आलो आपण उत्तरेकडे. मित्रांनो, 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा आणि 4 वेळा, म्हणजे आपण 4 वेळा जर काटकोनात फिरलो तर पुन्हा आपण उत्तरेलाच येतो. म्हणजे असं 4 म्हणजे 4 10 40, म्हणजे 4 वेळेस फिरल्यावर परत उत्तरेला आपलं तोंड येतं. मग असं आपण किती वेळेस फिरलोय? 57 वेळा. म्हणजे 4 10 40, 40व्या वेळेला फिरल्यावर आपण तिथंच येणार आहे. त्यानंतर पुन्हा 44व्या वेळेला आपण फिरल्यावर पुन्हा आपलं तोंड उत्तरेलाच येणार आहे. त्यानंतर 48 असेल, 52 असेल आणि 56, म्हणजे 56 वेळा जरी आपण फिरलो तरी पुन्हा आपलं तोंड उत्तरेकडंच येणार आहे. म्हणजे 14 चौक 56, म्हणजे आपण 14 वेळा फिरल्यानंतर पुन्हा आपलं तोंड उत्तरेकडंच येणार आहे. आता हे 56 वेळा झालं, आणि 57 वेळेला आपण फिरलो. बघा, 57 वेळ ही झाली या ठिकाणी, ही 57 वेळेस आपण फिरलो. आता हे 57 वेळेस झाले काटकोनात फिरल्यावर, तर शेवटी तिची पाठ कोणत्या दिशेस असेल? मग आपलं तोंड कुठं झालं? आता आपलं तोंड पश्चिमेकडे आहे, बरोबर. आपलं तोंड 57व्या वेळेला फिरल्यावर आपलं तोंड पश्चिमेकडे असेल, तर आपली पाठ कुठं असेल? तर मित्रांनो, आपली पाठ या ठिकाणी, तोंड जर आपलं पश्चिमेकडे असेल तर आपली पाठ कुठं असणार आहे? पूर्वेला असणार आहे. म्हणजेच 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पूर्व.
प्रश्न 8वा. मावळत्या सूर्याकडे पाठ करून उभा असलेला विशाल त्याच्या उजवीकडे काटकोनात निम्म्या कोनातून वळला. याच दिशेत तोंड ठेवून त्याने शीर्षासन केले तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेस असेल? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघूयात. मावळत्या सूर्याकडे पाठ. आता सूर्य मावळतो कोणत्या दिशेला? तर पश्चिमेकडे मावळतो, बरोबर. मग सूर्य जर पश्चिमेला मावळत असेल तर त्याची सूर्य पश्चिमेला, या ठिकाणी ही आहे पूर्व दिशा आणि ही आहे पश्चिम दिशा. आता सूर्य पश्चिमेला मावळतो, मग आता मावळत्या सूर्याकडे पाठ केली. मावळत्या सूर्याकडे जर पाठ केली तर तोंड कोणत्या दिशेला होणार आहे? तोंड पूर्वेला होणार आहे, बरोबर. तोंड असेल पूर्व दिशेला. मग आता सूर्याकडे, मावळत्या सूर्याकडे पाठ करून उभा असलेला विशाल म्हणजे त्याचं तोंड पूर्वेकडे झालं. विशाल त्याच्या उजवीकडे काटकोनात निम्म्या कोनातून वळला. बघा, या ठिकाणी विशाल उभा आहे तो उजवीकडं म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेत. मग तो या दिशेकडनं इकडं उजवीकडं निम्म्या काटकोनात म्हणजे 45 अंशात वळला. बघा, या ठिकाणी तो 45 अंशात वळला. आता याच दिशेत, म्हणजे आता ही दिशा कोणती आहे? आग्नेय दिशा, बरोबर. ही आहे आग्नेय दिशा. याच दिशेत तोंड ठेवून म्हणजे आग्नेयकडे तोंड करून त्याने शीर्षासन केलं. शीर्षासन म्हणजे डोकं खाली आणि पाय वर. बघा, या ठिकाणी आग्नेय दिशेकडे त्याचं तोंड आहे आणि शीर्षासन केलं. शीर्षासन म्हणजे डोकं खाली गेलं, पाय वर गेले, तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेस असेल? आता त्याचं डोकं खाली गेल्यामुळे त्याचा डावा हात कोणत्या दिशेस असणार आहे? तर उजव्या बाजूला. मग उजवी बाजू या ठिकाणी असते. मग त्याचं डोकं खाली आहे, पाय वर आहे. मग आता उजवी बाजू या ठिकाणी आहे, डावी बाजू इकडे आहे. मग त्याचा डावा हात विचारले तर त्याचा डावा हात कुठं असेल? तर नेहमीप्रमाणे उजवीकडं, म्हणजे या दिशेला त्याचा डावा हात असेल. नैऋत्य दिशेला त्याचा डावा हात असेल आणि त्याचा उजवा हात कुठं असणार आहे? या ठिकाणी ईशान्य दिशेकडे त्याचा उजवा हात असेल. मित्रांनो, त्याचा डावा हात कोणत्या दिशेला असेल? तर नैऋत्य दिशेला असेल. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, नैऋत्य. प्रश्न नंबर 9. निलिमा आणि सुरेखा एकमेकांकडे पाठ करून उभ्या आहेत. एकमेकींकडे निलिमा आणि सुरेखानं एकमेकींकडे पाठ केली. निलिमाचे तोंड दक्षिणेकडे आहे. आता या ठिकाणी आपल्याला छोटीशी आकृती काढावी लागेल. बघा, निलिमा आणि सुरेखा यांनी एकमेकींकडे पाठ केलेली आहे. निलिमाचं तोंड आहे दक्षिणेकडं, दक्षिण बाजू खालच्या बाजूला आहे. बघा, निलिमाचं तोंड कुठं आहे? दक्षिणेकडे. म्हणजे निलिमा या ठिकाणी उभी आहे, तिनं पाठ सुरेखाकडं. निलिमाचं तोंड आहे दक्षिणेकडे, म्हणजे या ठिकाणी निलिमाचं तोंड इकडं आहे. मग निलिमाचं तोंड जर दक्षिणेकडे असेल तर आपोआपच सुरेखाचं तोंड कुठं असणार आहे? सुरेखाचं तोंड असणार आहे उत्तरेकडं. मग या ठिकाणी ही सुरेखाचं तोंड असेल उत्तर दिशेकडे, बरोबर. तर काय म्हटलंय? सुरेखाच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? मग आता सुरेखा या ठिकाणी उभी आहे आणि सुरेखाचा डावा हात म्हणजे या बाजूला. बघा, सुरेखाचा डावा हात, उजवा हात म्हणजे या बाजूला. सुरेखा या ठिकाणी उभी आहे. सुरेखाच्या डाव्या हाताला ही दिशा कोणती आहे? बघा, सुरेखाच्या डाव्या हाताला, सुरेखा या ठिकाणी उभी आहे, तिच्या डाव्या हाताला ही पश्चिम दिशा असेल. कोणती दिशा असणार आहे? आपल्याला तसं बघितलं तर या ठिकाणी उपदिशा म्हटलं तर वायव्य येईल, पण आपल्याला मुख्य दिशा दिल्यात म्हणजे आपल्याला मुख्य दिशा सांगायची. तर सुरेखाच्या डाव्या हाताला पश्चिम दिशा असेल, म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. बघा, त्या ठिकाणी सुरेखाचा हा डावा हात आहे आणि उजवीकडे जर म्हटलं तर पूर्व दिशा असेल, म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 10वा. पीटर दक्षिणेला 25 किमी गेला, नंतर तो पूर्वेला 17.5 किलोमीटर गेला, त्यानंतर उत्तरेला 10.5 किलोमीटर गेला, शेवटी तो पश्चिमेला 17.5 किलोमीटर जाऊन थांबला, तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे. पीटर, तर या ठिकाणी हा आहे पीटर. बघा, पीटर दक्षिणेला, आता दक्षिण म्हणजे काय आपण या ठिकाणी आकृतीमध्ये बघू शकतो. दक्षिण म्हणजे खालची दिशा. दक्षिणेला 25 किलोमीटर आला, तर या ठिकाणी हे झालं 25 किलोमीटर.
बघा तो दक्षिणेला 25 किलोमीटर आला. या ठिकाणावरून पीटरने चालायला सुरुवात केलं. तो दक्षिणेला 25 किलोमीटर आला. नंतर तो पूर्वेला 17.5 किलोमीटर गेला. आता पूर्व दिशा म्हणजे कुठं, तर या ठिकाणी आपल्या उजव्या हाताला. मग पूर्वेला तो किती 17.5 या ठिकाणी आपण बघू शकतो. हे झालं 17.5. आता हे झालं 25 किलोमीटर. हे झालं 17.5 किलोमीटर तो पूर्वेला आला. नंतर तो उत्तरेला 10.5 किलोमीटर आला. आता उत्तर दिशा म्हणजे वरती, म्हणजे पुन्हा तो वरच्या बाजूला 10.5. बघा या ठिकाणी तो पुन्हा 10.5 किलोमीटर आला. उत्तरेला 10.5 किलोमीटर. शेवटी तो पश्चिमेला 17.5 किलोमीटर गेला आणि पुन्हा तो पश्चिमेला, पश्चिम दिशा म्हणजे या ठिकाणी इकडं, म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो पश्चिमेला पुन्हा तो 17.5 किलोमीटर आला. म्हणजे या ठिकाणी आला बघा, तो उत्तरेकडनं पुन्हा तो पश्चिमेला 17.5 किलोमीटर आला. 17.5 किलोमीटर आला. म्हणजे आता हे अंतर किती झालं मित्रांनो, तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे. आता हे अंतर 10.5 आहे, म्हणजे हे अंतरसुद्धा किती असणार, हे अंतरसुद्धा 10.5च असणार आहे. तर आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे. तर बघा या ठिकाणी हे अंतर, एकूण अंतर झालं हे 25 किलोमीटर. ह्या 25 किलोमीटर अंतरामधनं बघा हे 25 किलोमीटर अंतर आहे, त्यातनं आपल्याला 10.5 हे 10.5 किलोमीटर अंतर वजा करावं लागेल, कारण की तो आता या ठिकाणी आहे. म्हणजे त्यांनी सुरुवात केली या ठिकाणावरनं आणि त्याचा शेवट या ठिकाणी झालेला आहे. आपण बघू शकतो त्याचं हे शेवट या ठिकाणी झाले आणि त्याची सुरुवात या ठिकाणी होते. तर आपल्याला विचारलंय तो आता त्याच्या मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आहे. तर बघा या ठिकाणी त्याने हे 25 किलोमीटर अंतर आहे, त्यातलं 10.5 किलोमीटर अंतर तो आता या ठिकाणी आलेला आहे. मग 25 किलोमीटर वजा 10.5 हे आपलं या ठिकाणी उत्तर असेल. तर या ठिकाणी आपण वजाबाकी करूया. 25 किलोमीटरमधनं आपल्याला वजा करायचं आहे 10.5. तर या ठिकाणी आपण वजाबाकी करू शकतो. या ठिकाणी 4 झाले, या ठिकाणी 10, 10तनं 5 गेले, 5, 4 4 आणि 2तनं 1 गेला, 1 उत्तर आलं 14.5 किलोमीटर. तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे, 14.5 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजेच 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 14.5 किलोमीटर. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न नंबर 11. 11व्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, त्याचं स्पष्टीकरण काय असणार आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. कारण की मी दिशा या टॉपिकवर एकूण 2 व्हिडिओ बनवणार आहेत. 1 ते 11 प्रश्नांसाठी पहिला व्हिडिओ असेल आणि 12 प्रश्नापासून राहिलेल्या शेवटच्या प्रश्नापर्यंत दुसरा व्हिडिओ असेल. मग 11व्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. दुसरा पार्ट जो असेल तो राहिलेल्या व्हिडिओंसाठी असेल. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.